सर्वांना स्नेह नमस्कार. मी नागेश लांजे आपलं सर्व दर्शकांचं मराठवाडा लाईव्ह न्यूजमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांचं प्रथम स्वागत करतो. आपण थेट आत्ता आलो आहोत आष्टामोड येथे. इथं या ठिकाणी कृषीतज्ञ तथा प्रगतशील शेतकरी श्री राजकुमार गुरमे सर यांच्याशी बोलणार आहोत. सर काय आपला सर्वप्रथम जीवन प्रवासाबद्दल काय सांगाल? सर्व मराठवाडा न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक स्नेह नमस्कार. माझं नाव श्री राजकुमार अशोक गुरमे, मुक्काम पोस्ट आष्टामोड गांजूरवाडी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी शेतकरी असल्यामुळे तसेच माझं बालपण व अल्पसा परिचय देऊ इच्छितो. माझी पहिली ते चौथी बालवयातले शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषद गांजूरवाडी गाव इथे झालं. तसेच 5वी ते 7वी हे शिक्षण प्राथमिक व्यंकटेश विद्यालय लातूर येथे झालेलं आहे. आणि 8वी 9वी 10वी हे शिक्षण माझं माध्यमिकचे भगतसिंग विद्यालय आष्टा येथे झालेलं आहे. व 11वी ते 12वी हे कॉलेज जीवनातले शिक्षण माझे लोकजागृती विद्यालय रापका, तालुका शिराळपाळ येथे झालेलं आहे. सर तुमची काय संकल्पना आहे का आणि तुम्ही म्हणजे कशा प्रकारे कामाला सुरुवात करत आहात? तसं पाहायला गेलं तर आपण एक मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती म्हणजे आपला जीवन प्रवास असल्यामुळे आणि लहानपणापासून आपण शेतीशी निगडीत कृषी क्षेत्राशी ह्या म्हणजे आपलं काय म्हणतात त्या आईवडिलाप्रमाणे किंवा आजोबा वडील ह्याप्रमाणे जे काही शेती असेल किंवा इतर व्यवसाय असेल त्या माध्यमातून जो काही आपलं कार्यकाम आहे त्यावेळेसची प्रमाणे जे काही ऑनलाईन म्हणा किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर त्यावेळेस नसल्यामुळे मला वाटतं की आता येणाऱ्या काळामध्ये आपले जे काही सुशिक्षित बेरोजगार असतील, शेतकऱ्यांच्या मालाचा प्रश्न आहेच, त्याबरोबर जे काही शेतमाल आहे दैनंदिन, कारण की प्रत्येक शेतकऱ्यांच्या गरजा व उत्पादन वेगवेगळं आहे. त्यामध्ये दैनंदिन फळ भाजीपाला असेल, अन्नधान्य असेल किंवा वेगवेगळे टिकाऊ किंवा नाशिवंत म्हणू आपण, तर त्यांना कुठेतरी आपण एक रोजगार स्वरोजगाराची संकल्पना आमच्या सर्वांच्या एक चर्चेतून प्लॅटफॉर्म तयार करता येईल, व्यासपीठ आपण कुठेतरी पुढाकार घ्यावा ही आमच्या सर्व शेतकरी बांधवाची आणि त्या क्षेत्रात आपण राबत असल्यामुळं सतत चर्चेतून आल्यामुळं हा विषय संकल्पना पुढे यावी यावर आपल्याला काम चालू झालेलं आहे. तुमच्या या संकल्पनेतून जे काही बेरोजगार असतील, बचत गट असतील, शेतकऱ्यांचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होईल व इतर रोजगार कसे तयार होतील आणि कोणते रोजगार देणार त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खूप सर तुम्ही आपण छान महत्त्वाचा आणि सर्वांना उपयुक्तेचा प्रश्न विचारल्याबद्दल आपले खरं तर अभिनंदन. तसं पाहायला गेलं तर आपल्या लातूर जिल्हा हा कोरडवाहू जिल्हा आहे आणि यामध्ये जो काही ग्रामीण भाग आणि शहरी भाग जो आहे याचं कुठेतरी डिवायडेशन म्हणजे विभागणी वर्गवारी व्हायला पाहिजे असं वाटतं. आणि त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांची तरुण पिढी जी येणारी आहे, आज प्रत्येकाच्या घरात अँड्रॉईडवर ऑनलाईन मोबाईलचं व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे त्याचा वापर जर आपण त्यांना एक दिशा व्यासपीठ चांगलं जर दिलं तर त्यांच्या पण आर्थिक उत्पन्नात भर पण पडेल आणि ते सर्व पद्धतीनं समाजाची एक गरज म्हणून आणि शेतकऱ्यांचा दैनंदिनचा दररोजचा प्रश्न असल्यामुळं आपल्याला असं करता येईल की जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतील किंवा ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म फेसबुक असेल, ट्विटर असेल, आणखी जेवढे तंत्रज्ञान आहेत, व्हॉट्सअप असतील, त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत आपण कसे जोडले जाऊ प्राथमिक दृष्टीनं हा विचार करणं खूप गरजेचं वाटतं सर. सर्वप्रथम तर सांगायचं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांशी संलग्न आहेतच, पण त्याचबरोबर इतर कोणत्या व्यापाराशी संलग्न आहेत का? कोणत्या माल घ्यायचं किंवा खरेदी विक्री कोणते व्यवसाय या तुम्ही संकल्पना आहेत आणि ते कशा प्रकारे तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती करण्यात आला आणि किती लोकांसाठी त्यांच्या हाताला काम भेटेल, किती लोकांना रोजगार निर्मिती होईल त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खूप छान आपला प्रश्न आहे सर. महत्त्वाचं म्हणजे जे काही आपल्या जीवनावश्यक असतील किंवा अत्यावश्यक गरजा वस्तू असतील, शेतीमालाभरा जे काही ग्रामीण मी म्हणल्याप्रमाणे आताच की ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत आणि शहरी भागातील थोडं वेगळे येते. म्हणजे आपण शहरी भाग थोडा सुधारलेला म्हणू आणि ग्रामीण भागासाठी थोडक्यात एक महात्मा गांधीजींची जी संकल्पना आहे खेड्याकडे चला, त्यानुसार आपल्याला एक ग्रामीण भागांना थोडं सशक्तता असेल, त्यांना सक्षम बनवण्यासाठी किंवा खरेदी विक्री जी काही दैनंदिन आहे आणि
ते जे दैनंदिन वस्तू आहेत त्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या, आता उदाहरण म्हणजे कोणाचा टिकाऊ माल आहे, कोणाचा नाशिवंत माल आहे. आता माझा फळं भाजीपाला जरी मी शेती केली तर शेजाऱ्यांची टिकाऊ मालांची असते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की आपण या सर्वच गाव लेवलला म्हणजे ग्रामीण स्तरावर प्रत्येक शेतकऱ्यांना जर एक ऑनलाईन व्यासपीठ म्हणजे त्या गावात असणारा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल किंवा संघटन असेल, बचत गट असतील किंवा एक अभ्यासक त्या क्षेत्रातील काम करणारे तज्ज्ञ व्यक्ती असतील, इच्छुक त्यांना गरज आहे. तर या सर्वांच्या अनुभवाचा एकत्रीकरण जर केलं तर थोडक्यात तेथील असणारा वाहन चालक असेल किंवा त्या रहिवाशी भागातील इच्छुक त्या सर्वांना माहिती होणं अगोदर गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला काय तर आपल्या गावाची दैनंदिन उपलब्धता काय आहे आणि त्याची खरंच मागणी आहे का, मार्केट असेल किंवा समाज जनता असेल, शहरी भाग, तरी हे कुठंतरी आपल्याला ऑनलाईन डिजिटल माध्यमातून जोडणं खूपच आवश्यक आहे असं वाटतं. का तर ह्या जास्तीत जास्त डिजिटल तंत्रज्ञानाचा जर माध्यमाचा वापर केला तरच आपली रोजगार निर्मितीचा कार्यक्रम पुढे जाणार आहे आणि जास्तीत जास्त जनता समूह, जास्तीत जास्त लोकसंख्या ही जुळली जाणार आहे आणि आपल्याला एक तरुण पिढीसाठी एक व्यासपीठ पण तयार करता येईल असं वाटतं. आणि सर्वप्रथम आज आपण लातूरपासून आष्टामोड काही अंतरावर आहे आणि आष्टामोडच तुम्ही का निवड केली की ऑफिससाठी, आणि या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय कशाच म्हणजे ह्या सेंटर भाग म्हणून केलात की कशाबद्दल केला त्या ठिकाणी ऑफिस? हो, खूप आपला प्रश्न सर्वांसाठी समजण्यासाठी खूप उपयुक्त आहे, गरजेचा. तसं पाहिलं तर आमचे राष्ट्रीय रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग हॉटेल पांडुरंग हे म्हणजे आजपर्यंत गेल्या वर्षापर्यंत आष्टामोडवर हॉटेल असल्यामुळे हॉटेल पांडुरंग, हॉटेल गुरुमाऊली नाव होतं पहिलं पूर्वीचं, तर ते उड्डाणपुलाच्या झाल्यानंतर आमचं हॉटेल थोडं पलीकडं म्हाळंगरा पाटीवर गेलेलं असल्यामुळं ते हॉटेल गुरुमाऊली नावानं गुरुमेंचं म्हणजे हॉटेल असल्यामुळं राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळं म्हणलं की आपण ह्या क्षेत्रामध्ये आणि विशेष म्हणजे ते जे हॉटेल आहे तो जिजाऊ महिला बचत गट अंतर्गत पूर्वी पण आष्टामोडला होतेच, तसं आता पण तिथं चालू आहे आणि ते कामामध्ये खूप गटानं खूप प्रगती केली आहे. हॉटेलच्या मार्फत आज 4 ते 5 कामगारांना काम पण मिळत आहे आणि हॉटेलमधून अनेक रोजगार निर्मितीचे साधनं उपलब्ध झालेले आहेत आणि त्या अंतर्गत आमचा शेतीशी संबंध असल्यामुळं कुठंतरी व्यावसायिकतेची जोड द्यावं अशी वाटली. हॉटेल आणि जी गटाच्या मार्फत हॉटेल तर आहेच आहे, पण शेती आहे. आपण सक्षम आहोत समाजामध्ये, पण आपल्याबरोबर जे काही इतर समाज बांधव असतील, आपण म्हणतात ना की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नवीन पिढी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे आपण वेळोवेळी भाषणात ऐकवतो, चर्चेत ही गोष्टी सतत आपल्या उपयोगी कानात पडत असते. त्या पद्धतीनं आपल्याला कुठंतरी एक असा प्लॅटफॉर्मची गरज आहे की सामूहिक सर्वांसाठी. शांती ब्रह्मनाथ महाराजांचं एक वाक्य आहे की जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे व शहाणे करूनही सोडावे सकळ जन. जे जे आपल्याला काही उपयुक्त समाज उपयोगी काही गोष्टी महत्त्वाचे मुद्दे असतील त्यातूनच खरं तर मानवाची प्रगती सर्वांसोबत होतच असते असं वाटतं. अभिनंदन सर आपल्या या संकल्पाबद्दल. सरांच्या या शेतकरी असतील किंवा टिकाऊ माल असेल किंवा नाशवंत माल असेल, सर्व शेतकऱ्यांचा माल असेल, सर्व घटकांना एकत्र घेऊन त्यांनी पुढे व्यवसाय करण्यासाठीचं या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून सर्व समाजाला एकत्रित करण्याचं, संघटन करण्याचं काम चालू आहे. आपण सर्व शेतकरी पण पाहता या पाठीमागे सर्वांना सोबत घेऊन त्यांनी एक मोठं व्यासपीठ उभा करून लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचा त्यांचा संकल्प आहे. पुढे भविष्यासाठी आमच्या या चॅनलतर्फे सरांना शुभेच्छा. सर्वजण पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज. मी नागेश लांजे आपल्यासोबत. धन्यवाद.